ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये ओल्या नारळाच्या कुल्फीसोबत तुमचे खूप खूप स्वागत आहे. ही कुल्फी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा नारळ आणि तो नारळ फोडून घेऊन त्यातील मी पाणी काढून घेते. ते पाणी देखील आपल्याला उपयोगाला आणायचं आहे आणि हे नारळ मी फोडून घेतलेलं आहे आणि त्याचा पाठीमागचा जो भाग आहे तो चाकूने आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि आता नारळाचे छोटे छोटे काप बनवून घ्यायचे. ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचे आहेत आणि नारळातून जे पाणी निघालं ते पाणी आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आणि या नारळासोबत आपल्याला ते पाणी टाकायचं आहे. पाणी कमी निघालेलं आहे म्हणून यामध्ये मी चांगली पेस्ट बनवण्यासाठी थोडंसं दूध देखील घातलेलं आहे आणि छान पेस्ट झालेली आहे. आणि आता मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून साधं दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे मिल्क पावडर मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये 2 थेंब मी व्हॅनिला इसेन्स टाकून घेते. इसेन्स घालणे हे ऑप्शनल आहे. आता एका कढईमध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे. याची क्वांटिटी किती असावी असं ह्याच वाटीनं नारळाच्या फोडी होत्या त्याच वाटीनं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये साय देखील घालून घेतलेली आहे. हे 5 मिनिट आपल्याला उकळायचं. 5 मिनिट हे उकळलं की यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकून केलेलं मिल्क पावडरचं आणि कॉर्नफ्लोअरचं बॅटर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. परत 5 मिनिटं शिजू द्यायचं. चांगलं घट्ट होतं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये एवढं घट्ट झालं पाहिजे. मी गॅस बंद केला आणि थंड होण्यास आता ठेवून दिलेलं आहे. या कुल्फीची विशेषता म्हणजे मी आज बनवते ती विदाऊट शुगर कुल्फी म्हणून मी यामध्ये 3 चमचे मध घालून घेते आहे. आपल्याला अजून गोड हवा असल्यास आपण अजून 1 चमचा मध घालू शकतो. या ठिकाणी मी 3 चमचे मध घातलेला आहे आणि जे काही पॉट आहे मिक्सरचा तो देखील मी मोठा घेतलेला आहे. आधी लहान पॉट घेतला होता. आणि आता या नारळाच्या पेस्टमध्ये जे काही बॅटर बनवलेलं आहे दुधाचं ते आपण घालून घ्यायचं. मिक्सरचं बटन उलट्या दिशेने चालू बंद करून 2 वेळा काढून घ्यायचं आणि या ठिकाणी मी घेतलेले आहेत कुल्फीचे मोल्ड. हे मोल्ड आपल्याकडे नसतील तर आपल्याकडे उपलब्ध असलेले ग्लास प्लास्टिकचे हे मेजरमेंट कप असतात ते घेतलेही तर चालतं. आता हे मी पहा तुम्ही कुल्फी लावते. ही कुल्फी अतिशय सॉफ्ट होते पहा आणि ती तोंडामध्ये लगेच घोळून जाते आणि तिला असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. हे तुम्ही आता पाहू शकाल. हे 5 ते 6 तासांसाठी ठेवून द्या डीप फ्रीजमध्ये आणि हे जे तोंडाला झाकण नसेल त्यावेळेस अशा कपांना ग्लासांना फॉईल पेपर किंवा प्लास्टिकच्या पिशवीनं रबर लावून पॅक करून ठेवायचे जेणेकरून आईस बनायचे नाहीत आणि दूध एकदम फुल फॅट घ्यायचं आहे, पाण्याचं नाही. या ठिकाणी 7 तासाने मी माझ्या कुल्फ्या काढून घेतलेल्या आहेत. पाणी घेतलं, पाण्यामध्ये हा मोल्ड ठेवला थोड्या वेळासाठी, हाताने थोडंसं घासून घेतला आणि वाव पहा किती छान ही कुल्फी निघते आहे. आता मी सगळ्या कुल्फ्या काढून घेते. तापमान खूप असल्यामुळं लगेच वितळतायत. वाव मस्तच. ह्या स्टिक घ्यायच्या आणि स्टिक टाकून आणि या कुल्फीसाठी एक लाईकचं बटन नक्कीच दाबा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये मी चाखते थंड कुल्फीची चव.